आज काय आले कामावरून घरी, मग काय दादाराव म्हटले आमचे चला मित्राचं लग्न आहे, जायचंय आपल्याला. मग काय उरकलं 5 मिनिटात आणि निघालो. आलो शेवटी हॉलवरती आलो. आतमध्ये एंट्री करते तर काय मस्त डेकोरेशन केलं. खूप आवडलं ना डेकोरेशन आपल्याला. आले आतमध्ये काही गर्दी एवढी दिसत नव्हती. घरी दादाने एवढी गडबड केली, उरक. मग ते आलो शेवटी बसलो. मग काय झाली ना नवरा नवरींची एंट्री नाही, ग्रँड एंट्रीच म्हणायला लागेल. बघा ना राव, कसला नाच डेकोरेशन केले त्यांनी. झाली ग्रँड एंट्री. मग आठवलं की आमचे दादा म्हटले होते आजची प्रमुख उपस्थिती आपले अहिल्यानगरचे कार्यसम्राट आपले खासदार लंकेजी साहेब यांचं आगमन होणार आहे. मग काय त्यांचीच वाट बघत बसले. त्यांना भेटायची खूप इच्छा होती. म्हटलं आज भेटूनच घ्यावं. तर मग काय झालं, दादांचं मस्त जल्लोषात स्वागत. एंट्री बघा दादांची फुल मस्त गाणी लावल्यात. मस्त आमचे सगळे बंधू लोक त्यांच्या मागे त्यांच्या सत्कारासाठी थांबलेले आहेत. आणि आपले कार्यनेते लंकेजी साहेबांची ही एंट्री लग्नस्थळी आलेले आहेत. ते आता त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्येच हे लग्न आता पार पडणार आहे. तर मग आता शेट आपले गेलेत वरती. साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता हे लग्नविधी पार पडणार आहे. तर आता झालेल्या आहे आपल्या लग्नाच्या मंगलाष्टिका चालू. ठीक आहे, तर आता या मंगलाष्टिका चालू झाल्यात, सत्कार समारंभ झालेत आणि आता हे फायनल स्टेजला राहिलेलं आहे लग्न. पाऊस पडतोय असं वाटलं होतं, पण पाऊस काय पडला नाही. आणि शेवटी मग झालं आपलं फायनली लग्न मस्तपैकी धूमधडाक्यात. फटाके वगैरे फुटले. मग काय आता सगळी लोक उठली, जेवणाची इकडे तिकडे पळत होते. मग आता म्हटलं आपण पण जरा इकडे तिकडे बघावं, जेवणाची कुठे सोय दिसते. मग काय मी इकडे तिकडे बघत होते. मग आले जिथं जेवणाची सोय केलेली होती, उत्कृष्ट अशी सोय केली होती जेवणाची. एवढे मस्त पदार्थ होते. मग काय घेऊ काय नको, आणि घेतलं मग ताटभर आपलं जेवायला. पोट भरून जेवलो. मग काय बघा एकदम फुलपेट. जेवल्यानंतर लागते आपल्याला आईस्क्रीम. मग मी खाल्ली आईस्क्रीम मस्तपैकी. मग गेलो स्टेजवरती, म्हणलं जरा फोटोशूट करावं. मग दादा वहिनींनी काढलं मस्तपैकी फोटो. आणि मग आलो आम्ही खाली आलो तर म्हणलं जरा बघावं आपल्या नवरीला लग्नात काय भेटलंय ते. मग इकडे तिकडे बघत बसलो, रुकवत नवरीशी फोटोशूट करत बसले आमचे घरचे. मग इकडे तिकडे फिरलो. मग आता काय फॅमिली फोटो करावे म्हटलं जरा. मग मागे चाललो होतं आमच्या मस्तपैकी वहिनी दादाचं फोटोशूट. त्यांचं फोटोशूट बघत बसलो. मग आता म्हटलं तर बस दमलोय, चला घरी. आता निघालो घरी आणि आता मी पोहोचते घरी. बाय आता भेटूया उद्या परत कुठेतरी फिरायला जाऊया मस्तपैकी. बाय.